शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याच्या मागणीसाठी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी बैठक पार पडली। विशेष म्हणजे या बैठकीला महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील सुद्धा उपस्थित होते। कर्जमाफी करताना शेत जमिनीची कोणतीही अट ठेवू नये, तसंच 1 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीची मर्यादा न घालता जून 2017 पर्यंतच्या सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, अशी मागणी काँग्रेसनं या बैठकीमध्ये केलेली आहे। शिवाय स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी सुद्धा लागू करण्याची मागणी काँग्रेसनं केली आहे। मागणींचं एक निवेदन आज महसूल मंत्र्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे। प्रामुख्याने ज्या मागण्या आहेत त्याच्यात आम्ही म्हटलं की कुठल्याही क्षेत्राची मर्यादा न ठेवता सरसकट राज्यात कर्जमाफी दिली पाहिजे। त्यांनी 1 लाखाची मर्यादा त्यांचा प्रस्ताव आहे, कुठल्याही मर्यादा घालू नका। महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा निर्णय आपण केला आहे। या कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी सगळ्यांना बरोबर घेऊन काही सूचना घेऊन जर पुढे गेलो तर अधिकाधिक शेतकऱ्यांचं समाधान होईल, अधिकाधिक शेतकरी संघटनांचं समाधान होईल, अधिकाधिक पक्षांचं समाधान होईल। काँग्रेसचे नेते नारायण राणे भाजपच्या उंबरठ्यावरती आहेत का असा प्रश्न पडलाय, कारण आधी त्यांनी गडकरींच्या स्वागतासाठी बॅनरबाजी केली, ज्यातून काँग्रेसचा हात गायब होता। मात्र राणे एवढ्यावरतीच थांबले नाहीत, तर कुडाळच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी थेट नरेंद्र सरकार आणि देवेंद्र सरकारचं तोंड भरून कौतुक केलंय। केंद्रातील आणि राज्यातील सरकार विकास कामं करत असल्याचं प्रमाणपत्र राणेंनी देऊन टाकलंय। विशेष म्हणजे एरवी शिवसेनेवरती अतिशय कडवट शब्दांमध्ये टीका करणाऱ्या राणेंनी भाषणामध्ये मात्र उद्धव यांचं आदरानं नाव घेऊन राजकीय संकेत पाळला। पण यावेळी आणि कार्यक्रमाआधी सुद्धा सेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मात्र जबरदस्त घोषणाबाजी केली। माझे पूर्वीचे सहकारी नारायणराव राणे, सुरेश प्रभू, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि जमलेल्या माझ्या बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, शिवसेनेचे कार्याध्यक्ष माननीय उद्धवजी ठाकरे, माननीय सौरश्री ठाकरे, शिवसेनेचे कार्याध्यक्ष माननीय उद्धवजी ठाकरे, माननीय सौरश्री ठाकरे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांची भेट घेतली। महाराष्ट्र सरकारनं कर्जमाफी जाहीर केली आहे। या कर्जमाफीमुळे अधिकाधिक शेतकऱ्यांना कसा लाभ मिळेल याबाबत आम्ही मॅरेथॉन भेटी घेतो आहोत। यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, त्याचप्रमाणे काल शरद पवारांची भेट घेतल्याचा दावा चंद्रकांत पाटलांनी केलाय।